पाटील यांच्या स्मरणार्थ खंडू गोपीनाथ पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केले। सेकंड प्राइज आपण पाहतोय अनिल अप्पा तिसकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले। त्यानंतर तिसरं पारितोषिक ते अर्थातच देवीदास महादू पाटील मधुकर पाटील स्वर्गीय अनंता मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला पुरस्कृत केला। आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा सूरज पाटील साहेब जे बापगावचे आहेत त्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्या। सर्व दानशूर दात्यांचा आणि पुरस्कर्त्यांचा मी आभार व्यक्त करतोय। तर चला मॅचला आपण सुरुवात करतो। आम्ही स्टॉपवॉच सुरू करतोय। पंच 11 पासून 30 मिनिटं झालेली आहेत। 11 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे स्टॉपवॉच देखील आम्ही सुरू करतोय। मॅच इज ऑन। पहिला बॉल ऑन साइडला बॉल आहे, पॉवर प्ले ते षटक सुरू आहे, स्वीप केलाय, स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूला थांबवणं कठीण आहे, पण तिथे चेस मोठा होता फिल्डर साठी, भरपूर वेगाने पोहोचला गेला फिल्डर। आउटफील्ड मध्ये धावत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पंच इशारा करतात, वन शॉट म्हणजे 2 धावा असतील, वन शॉटचा इशारा पंच करतात। मात्र आमच्यासोबत पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये टेक्निशियन एक्सपर्ट सध्या प्रत्येकी कॅमेरामॅन सोबत त्यांची चर्चा सुरू आहे। नवीन तंत्रज्ञान जे विकसित झाले त्याचे पूर्णपणे योग्यरित्या वापर ते करतात। सध्या SK एंटरटेनमेंटचे आमचे संपूर्ण कॅमेरामॅन असतील, आमचे टेक्निकल एक्सपर्ट असतील, आणि या नवीन तंत्रज्ञानाचा जेव्हा आम्ही उल्लेख करतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माइल तुम्हाला पाहायला मिळेल। पुढचा बॉल ऑन साइडला लॉफ करायचा होता, पुन्हा मोठ्या बॅकलिफ्ट न खेळायचा होता, संपर्क नाहीये, थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू। ऍक्च्युअली रिप्ले आपण पाहतो, टॉस झाला बघा, गुडलेन स्पॉट वरून टेक ऑफ करणारा बॉल होता, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर। ऍक्च्युअली रिप्ले टॉस झाला, क्या बात आहे। ज्या प्रकारे समीर सरांनी उल्लेख केला, अगदी या खेळपट्टीमध्ये डबल बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतोय, आणि याच गोष्टीचा उल्लेख केला होता, एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षितरित्या चेंडू उसळी घेतो या खेळपट्टीवरती। हेच क्रीडांगणाचं या खेळपट्टीचं महत्व राहिलंय। अजयजी पुत्र सरांचा इशाराला 1 फॉर द ओव्हर, आय थिंक मात्रे सर 1 फॉर द ओव्हर, ओके। ओंकार पुढचा बॉल पंचाच्या डाव्या बाजूने आलाय, वेगवान होता, सरळ बॅटनं ओव्हर द बॉलर सेट, मिड ऑफ आत होते आणि बाहेर असते तरी काही फायदा राहिला नसता, कारण बॉल थेट सीमा पलीकडे। सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट, क्रिकेटच्या परिभाषेतील सर्वात सुरक्षित फटका, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पलीकडे, षटकार। बॉल तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार। नुकताच ओमकारचा अगेन्स्ट एक मोठा फटका आपण पाहिला। या वेस्पीस टायमिंग लीडिंग एज बॉल अवे मध्ये यष्टीरक्षकाने चूक केली आहे। कॅचेस विन द मॅचेस, टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, हे समीकरण आम्ही सातत्याने सांगत असतो, आणि आता इथनं झालेली चूक। कॅचेस किती इम्पॉर्टंट असतात, खर तर कालच आम्ही मॉर्निंग सेशनला रोज स्पर्धा कव्हर केली। राज बिरगावले नामक फलंदाज 14 वर त्याचा कॅच ड्रॉप केला होता, आणि 12 बॉल मध्ये 50 फास्टेस्ट 50 त्यानं त्या स्पर्धेमध्ये ठोकली। केतन मात्रेचा आवर्जून उल्लेख करेन, साबे विरुद्ध केतन मात्रे बॅटिंग करत असताना 4 वर झेल ड्रॉप केला, 70+ इंडिव्हिज्युअल धावा त्याने बनवल्या, त्यामुळे कॅचेस खूप इम्पॉर्टंट असतात, झेल घेणं भरपूर महत्वाचं आहे। क्या बात आहे, आणि याच क्रीडांगणावरती 6 झेल ड्रॉप झाले होते इताडे संघाच्या माध्यमातून, तरी देखील ते सामना जिंकले। म्हणजे म्हटले जातं ना, उपरवाला जब्बी देत आहे, छप्पर फाडके देत आहे, छप्पर फाटेपर्यंत, भिंती तुटेपर्यंत अक्षरशः दिल्या इताडेला देवानं देखील। षटक संपन्न पहिल्या अटेंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 9 ऑन बोर्ड, 9 धावा, एकही गडी बाद झाला नाही, आणि 3 धावांची जी पेनल्टी बाळ गोपाळ सोनाळेपाडा संघाला ती आम्ही ऍड करतोय, ते अर्थातच रोशन स्पोर्ट्स मुठवळच्या खात्यात।
आमचं ऑनलाईन स्कोरर खरं तर आमच्या सोबत आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर प्रणय तिसकरांना आपण पाहतोय. तीन रनची पेनल्टी ऍड केलेली, लक्ष द्या. 12वा खेळाडू नाहीये. यापूर्वी देखील आम्ही एका संघाला पेनल्टी दिलेली आहे. त्यामुळे चला आता कोणत्या प्रकारे चर्चा सत्र न भरवता लगेच सुरुवात करायची आहे. येस, पंच आम्हाला ते सांगतात की ठीक आपण पाहिलं तर 11 वाजून 30 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. 5 मिनिटांचा वेळ कंप्लीट झालेला आहे. खरं तर पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटांचा वेळ लागला. त्यामुळे येणाऱ्या 2 षटकांसाठी आता उर्वरित 10 मिनिटं आहेत आणि त्या 10 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर 38 सर्कलमध्ये वाढेल. कळेल पंच एक्झॅक्टली चर्चा काय सुरू आहे. मित्रांनो खरं तर आज 10 संघ आहेत आणि त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य महत्वाचं आहे. चला मॅच सुरू करा. पंच ऑलरेडी 6 मिनिटांचा वेळ खर्च झालाय पहिल्या ओव्हरसाठी. सराव थांबवा आता. मॅच ऑन करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आणि गोलंदाज जाता दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्क वरती. बाळगोपाळ सोनाळेपाडा संघाकडून आपण पाहतो गोलंदाज विश्वासला. विश्वासवरती विश्वास ठेवला कॅप्टन आणि आता विश्वासाला सार्थ ठरेल का पाहायचं आहे. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर चैनूला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग इन वर चैनू, नॉन स्ट्रायकिंग इन वरती सूरज. विश्वासचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेगला प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय. लॉंग लेग सीमा पलीकडे धन 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 करत सीमा पार. 4. फटका चांगला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता. ऑन साइडला प्रोटेक्शन नव्हतं. शॉर्ट फाईन लेग खरं तर उपस्थित नव्हते आणि तिथून मात्र निघाला चेंडू थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळाला. पुढचा बॉल विश्वास. चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळले जातात लेग बायच्या स्वरूपात. पंच इशारा करता ही धाव सांघिक कोठामध्ये ऍड होईल आणि सांघिक कोठातली धावसंख्या आता येऊन पोहोचली होती 17 ऑन बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती. खर तर पंचांच्या भूमिकेमध्ये 3 दिग्गज पंचांना आपण पाहतोय. रमेशजी म्हात्रे सर सागाव संघासाठी आघाडीला येत असताना एक काळ गाजवलाय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खुल्या गटातलं अखंड महाराष्ट्रभर भ्रमंती करून ज्यांनी क्रिकेट खेळलं अनुभवलं आणि आज अखंड महाराष्ट्रभर ज्यांनी नाव लौकिक असेल असे वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर ऑफ द डिकेड अर्थातच अजयजी पुत्रन सरांना आपण पाहतोय. सध्या SP पॅनल मध्ये ते कार्यरत आहेत आणि अजयजी पुत्रन सर असू द्या, उमेश मांजरेकर सर असू द्या, त्यानंतर रमाकांत पवार सर असू द्या, मोठ्या प्रमाणावरती खुल्या गटातलं क्रिकेट खेळलं. आमचे निरंजन सावंत असतील, बाळा माने असतील, प्रचंड प्रचंड मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट खेळलेलं आहे त्यांनी. खुल्या गटातलं ऑन साइडला वळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं पहिल्याच ऍक्शनला चेंडूला उचलतात फेकतात. या क्रीडांगणावरती आउटफील्ड मध्ये तुमचे फिल्डर जर आहेत ना तर त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट एकच आहे की पहिल्या ऍक्शनला चेंडूला उचलणं आणि फेकणं. धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतो 19 आकड्यावरती. पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा होता. ड्राईव्ह करता आला नाही. डबल माइंड राहिले मी तर म्हणेन. कारण बघा ऍक्शन रिप्ले जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय घडलं.
रिप्ले आपण पाहतोय बघा. येस, कन्वर्ट करता आला नाहीये मोठ्या स्ट्रोक मध्ये. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर शफल झाले होते बॅटर. पंच इशारा करता इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. डॉट बॉल ग्राह्य धरला जाईल. चेंडू कोला टाकलाय. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मला. ब्लॉक होलचा चेंडू आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर बुंद्यात. एकच धाव. सन्मान दिला गेला. हेच क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं, खराब चेंडूंचा समाचार घेणं. पण जो फलंदाज चांगल्या चेंडूंवरती देखील जर चांगले फटके लगावू शकतो ना, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेअर असतो. आणि तेच कुठेतरी एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये तुम्हाला दाखवावं लागेल जर का टॉप 3 मध्ये तुम्हाला दाखल व्हायचं. तर स्वप्न प्रत्येकाचं या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं, पण मेहनत आणि प्रयत्न ज्याचे खरे असतील तोच यशाची उंच शिखरे गाठेल. ऑन साइडला आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर धाव. यष्टीरक्षक देखील सहमत आहेत. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. अजित सरांचा इशारा आपण पाहतो व्हाईट बॉलचा. यष्टीरक्षक सहमत आहेत कारण मिड ऑफच्या फिल्डरने सांगितलं की एक्स्ट्रा रन खरंच आहे का, तेव्हा यष्टीरक्षकाने सांगितलं हो. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे चेंडू. यावर टॅप केलं गेलंय बॅकफुटला जाऊन. क्षेत्ररक्षक मात्र भरपूर वेगाने कव्हर्स मधून येत आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. फेकी खराब आली आहे. बॅकअप देखील तितकं चांगलं नाहीये. बॉल आता मागे चाललाय. आउटफील्ड तिकडे प्रचंड फास्ट आहे. आता तिथे रेस आहे. चेस मोठी आहे फिल्डर साठी. धावा किती असतील ते पाहणं गरजेचं आहे आता. आणखीन एक मिळेल का? हो, क्या बात आहे. हे नाट्यमय क्रिकेट आहे, हे हास्यमय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. अजित सर, ओव्हरऑल धावा संख्या आय थिंक 4. येस, 4 धावा असतील. षटक क्रमांक दुसरा संपन्न. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 25 धावा धावफलकावर. 11 मिनिटं झालेले आहेत. लक्ष द्या, 11 वाजून 30 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. षटक क्रमांक दुसरा संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 25 हे तुम्ही पाहू शकाल. आमचे कटआउट ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण सहकार्य केले त्या सर्वांचं कटआउट आपण इथे पाहत आहात. या सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. दानशूर व्यक्तिमत्व, हे सर्व दिलदार व्यक्तिमत्व ज्यांच्या खऱ्या अर्थानं सहयोगानं ही स्पर्धा आपण पाहतोय. सध्या आपण कटआउट पाहू शकाल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. मैदानाच्या चारी बाजूंनी हे बॅनर्स, हे कटआउट ज्यांनी या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्या सर्वांचं हे कटआउट आपण पाहतोय आमच्या क्रीडांगणाच्या भोवताली. खरंच या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू. बहुत यार. ओहो, क्या बात है. लॉफ केलाय, फेकून दिलाय चेंडूला थेट मिड विकेट. हवाई यात्रेवरती नो बॉल आहे आणि त्यावरती लागली मोहर षटकाराची. या 7 धावा. नो बॉल पंचांनी कॉल केलाय म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. आता मोठा फटका खेळण्याची मुभा आहे. फ्री हिट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर विकी होतो तयार. फ्री हिटचा चेंडू आहे. सोडून दिलाय. वेल लेफ्ट, वेल जस्ट. व्हाईट बॉलचा इशारा पंच करता अवांतर धावेचा. फ्री हिट कंटिन्यू असेल. तेच अजित सर सांगतात, फ्री हिट कंटिन्यू असेल कारण यापूर्वी आपण पाहिलं एक्स्ट्रा आली होती. धावसंख्या 33. फ्री हिट कंटिन्यू. वो द स्टंप्स आडवा बॅटनं
हल्ला केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षका डीप मध्ये स्क्वेरिश मिड विकेटला कॅच तर घेतली पण फ्री हिट विसरून चालणार नाहीये. लगेचच थ्रो केला त्या फिल्डरने देखील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय. धावसंख्या ते कंप्लीट केली जाते. एक सिंगलने धावफलक पुढे. आता टोटल 34. 34 वरती नो बॉल ओव्हर स्टेपनं सुरुवात केली या षटकाची विकीनं. त्यावरती लागली मोर षटकाराची एक्स्ट्रा आली आणि फायनली पहिली लीगल डिलिव्हरी आपल्याला विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर थांबून ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. अनुमान चुकलाय तिथे मात्र अंदाज बांधता आला नाहीये आणि पंच इशारा करतात. अधिकृत इशारा पंचांचा. हा चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या मधून सीमा पलीकडे. 4 धावा. अप्रतिम संगीत 10-10 सारखा स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचं संगीत आपण ऐकतो. बैलगाडा क्षेत्रामध्ये असा माणूस पुन्हा होणे शक्य नाही. ऑन साइडला पुन्हा एकदा यावेळेस फटका सजवला. फिल्डर तिथे आहेत. कोणती मिस्टेक नाही यावेळेस. चांगला झेल टिपला गेलाय. विकेटचा पतन आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. लागणारा पहिला मोठा धक्का बॅटिंग करताना रोशन स्पोर्ट्स मुठवळला. रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ सध्याच्या घडीला आपण पाहतो एक हेल्दी रन रेटने पुढे सरकत होता. पण इथे मिळाली इम्पॉर्टंट विकेट. महत्वपूर्ण विकेट. पहिला धक्का लागला तो अर्थातच बॅटर सूरजच्या स्वरूपामध्ये. वैयक्तिक 11 धावांचं कंट्रीब्युशन त्याचं राहिलं. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय. बॉलला पाठवलं थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ यूज इट आउट ऑफ द पार्क. पंच इशारा करतात की आता चेक केलं जाईल की आहे ऑन फील्ड अंपायर डिसिजन. ओके चेक केलं जात आहे. नाही पंच ऑन फील्ड अंपायर रिव्ह्यू आहे का. ओके टेक्निकल रूम मध्ये आम्ही चेक करतो. ऑन फील्ड अंपायर रिव्ह्यू आहे. ओव्हर द वेस्ट चेंडू आहे का. वेस्ट आहे. नो बॉल आहे का पाहायचं आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. येस इट्स अ बीमर नो बॉल. आणि आता मात्र गोलंदाजाकडून झालेली चूक त्यावरती लागलेली मोहर षटकाराची. पुन्हा एकदा या 7 धाबा. मनामध्ये कोणती शंका असेल तुमचे एक्स्ट्रा प्लेयर इथे आहेत त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे फेअर गेम तुम्हाला पाहायला मिळाला. ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे कोणत्याही स्पर्धेमध्ये. आणि 12व्या खेळाडू इथे आहेत. दोन्ही संघाचे दोघांनी पाहिलं की कमरेचा वर हा चेंडू आहे. नो बॉल आहे आणि योग्य निर्णय पंचांद्वारा आपण पाहतोय. फ्री हिट बॉल विकी. पुन्हा एकदा भरपूर महागडं हे षटक. भरपूर महागडं हे षटक लांबवतोय. हे षटक मात्र मोठं होत चाललंय. आणि जेव्हा जेव्हा असे एक्स्ट्रा रन येतात ना तेव्हा तेव्हा ISPL ची स्पर्धा आठवते. करण अंबालानं ज्या प्रकारे टेप बॉल वरती बॉलिंग करताना ते लांब लचक षटक हाताळलं होतं तीच आठवण पुन्हा येते. सध्याच्या घडीला चूक होतीये गोलंदाजाकडून. आपण पाहिलं पहिले ओव्हर स्टेप आला त्यानंतर व्हाईट बॉल सिंगल बाउंड्री. त्यानंतर आपण पाहतोय विकेट मिळाली. षटकार आला जरूर पण तो देखील वेस्ट आहे बीमरवर. आणि त्यानंतर सिंगल. ऑन साइडला फुल टॉस होता. आक्रमण केलंय. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. A1 क्वालिटीचा ISI मार्क ब्रँडेड षटकार. समीर या षटकाराने धावसंख्या आकार घेत असताना आपण पाहतोय धावफलक आता 52-52 वर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय बघा. क्या बात आहे. स्लॉट मध्ये आला होता आणि थेट डिपॉझिट केला पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट क्लीन इट. धावसंख्या 52. अंतिम चेंडू शिल्लक असेल.
शेवटचा बॉल या षटकात नाही. भरपूर महागडं षटक 27 आल्यात. 27 आल्या होत्या सोडून दिलंय. अजूनही वाट पाहावी लागते षटक पूर्ण होण्याची कारण इट्स अ वाईट बॉल. 28 धावा तब्बल खर्च झाल्या. धावफलक आता सांघिक कोठातलं येऊन पोहोचलंय. 53 या आकड्यावरती एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जवळपास 200हून अधिक प्रेक्षक घर बसल्या सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील काय घडलंय, यापूर्वी ऑप्शनच्या बाहेर आता लेग स्टंप सोडून चाललाय. डोक्यावर हात लावलेत पण हात डोक्यावर ठेवून काही चालणार नाहीये. आता त्या हातांनी मेहनत घ्यावी लागेल आणि त्या हातांमधली त्या बाहूंमधली ताकद दाखवावी लागेल. चांगला एक चेंडू हाताळायचा आहे जेणेकरून कुठेतरी हे महागडं षटक पूर्ण होईल. 27 होत्या त्यानंतर 2 एक्स्ट्राला 29 आतापर्यंत खर्च केला आणि 6 चेंडू लीगल हाताळण्यासाठी 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. हा चांगला चेंडू होता. कमबॅक करणारा चेंडू राहिला. अंतिम बॉल वरती देखील विकेट मिळवली. जरूर 29 खर्च केल्या पण 2 विकेट आल्या विकीच्या स्पेल मध्ये. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 54 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चला वेळ जास्त आता घेऊ नका. ऑलरेडी बराच वेळ झालेला आहे कारण यापूर्वी 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहिलं तब्बल गोलंदाजानं 11 चेंडूंचा वेळ घेतला. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज अशोकला आपण पाहणार आहोत. स्विच इट करायचा होता. पहिलाच बॉल खेळत होते खरं तर अशोकचा आणि प्रयत्न झाला होता. डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. आपण पाहतो निर्धाव चेंडूने झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती अशोक. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो बघा. संपर्क तिथे झाला. दुधारी तलवार याला म्हटलं जातं. लगा तो आबाद वरना बर्बाद. काय घडलंय. वेस्ट आहे बी मनु बॉल फाईन लेगच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. हिट बॉल, फ्री हिट बॉल असेल. अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणावरती खर्च झाल्यात या इनिंग मध्ये. यावेळेस फ्री हिटचा बॉल होता. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग ऍक्शन मध्ये येतोय. जेव्हा मुख्य गोलंदाज तुमच्या संघामध्ये नसतात ना तेव्हा अशी स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पार्ट टाइम बॉलरचा अक्षरशः काम काढला जातोय. मैदानामध्ये घाम फोडला जातोय. प्रत्येकी गोलंदाजाची पिसं उपटली जात आहेत. ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावा इथे मात्र मोठ्या प्रमाणावरती खर्च होत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस होता. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड कॅच ड्रॉप. आता यापुढे गोलंदाज करणार काय हा देखील प्रश्न. दुष्काळात 12वा 13वा नाही 14वा महिना सुरू झालाय. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो एक्स्ट्रा रन खर्च होत होत्या त्यानंतर झालेला झेल ड्रॉप. आता इथून मॅच मध्ये कमबॅक होणं तर भरपूर कठीण आहे. पण पाहूया कॅचच्या दुसऱ्या डावामध्ये काल पण अद्याप या डावातले 3 चेंडू शिल्लक आहेत जेणेकरून टार्गेट आपल्याला कळेल कितीच असेल. एक तर आलेला आहेत. लॉंग ऑफ मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर तिकडे आले. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. बॉल हा देखील सीमा पलीकडे. चिडिया चुप गई खेत. 4 धावा. क्षेत्ररक्षण खराब झालं. येस ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न सफल राहिला. ऑन साइडला फटका चांगलाय. बॉल हवेमध्ये बराच काळ
जितकी जास्त उंची तितकं कमी अंतर, कारण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले. जेल टिपलाय. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज होतोय बाद. 65 वरती लागणार हा धक्का. टार्गेट किती सेट होईल पाहायचं. इनफिल्डच्या वरून उडवलाय कवा पॉइंट मध्ये. बॉल चाललाय मागे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. शेवट देखील गोड झालाय चौकारानं. 69 रन्स ऑन बोर्ड. 69 धावा उभारल्या गेल्या आणि 70 धावांचं एक भलं मोठं आव्हान उभं केलंय रोशन स्पोर्ट्स मुठवळ या संघानं बाळगोपाळ सोनाईपाडा संघासमोर. तर टॉस साठी इन्व्हाइट करेन चला दोन्ही टीमचे कॅप्टन मेहर 11 बापगाव आणि जय हनुमान खांडवा ब. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. रामकृष्ण काकडे यांना विनंती करेन साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते इथे टॉस आम्ही कंप्लीट करणार आहोत. जय हनुमान खांडवळ ब आणि त्याच्या विरोधामध्ये मेहर 11 आपगाव दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. टॉसची माहिती तुम्हाला देईन. एका बाजूला न्यू आई एकविरा चषक 2025 आणि एका बाजूला GR इन्फ्रा. दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस कंप्लीट करतोय. आई एकविरा चषक 2025 कॉल होतं आणि येस तेच आलेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक आभार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. टॉस विनिंग कॅप्टन साठी कोल्ड्रिंक आहे. दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ती कोल्ड्रिंक द्यायची आहे. जय हनुमान स्पोर्ट्स तर विनंती आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण या. टॉस जिंकल्या प्रथमतः टॉस जिंकून निर्णय काय असेल. बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलाय. 4 षटकांमध्ये एकंदरीत कितपत धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. 50+. काय सांगाल स्पर्धेबाबत. इतकं भव्य दिव्य आयोजन, ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती क्रिकेटचा थरार. स्पर्धा खूप छान आहे आणि ग्राउंड चांगलं आहे. म्हणजे कंटिन्यू ओव्हरऑल जी प्लेइंग 11 स्क्वॉड नेहमी तुमची असते ग्रामीणसाठी ती स्क्वॉड घेऊन या मैदानामध्ये उतराल की आज कोणी अनुपस्थित आहेत. 2-3 प्लेयर नवीन आहेत. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस गमावलाय. होम ग्राउंड वरती खेळायचंय. ऍडव्हान्टेज देखील तितका असेल आणि तितकाच दबाव देखील असेल का प्रेक्षकांचा. नक्कीच. नेहमी या ग्राउंड वरती तुम्ही खेळत असता. काय सांगाल या क्रीडांगणाच्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा आढावा एकंदरीत तुम्हाला आहे त्यामुळे समोरील संघाला कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. स्पर्धेबाबत काय सांगाल. स्पर्धा तर दर आपल्या आठवड्यात होतात आणि स्पर्धा खूप छान होतात. टॉस बॉक्स मधून माहिती अशी येते तिथे जिंकलेला आहे तो अर्थातच कांडवळ बी टीमचा कॅप्टन आणि त्यांनी प्रथम बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि खरं तर या क्रीडांगणावरती नेहमीच ज्यांचा सराव सुरू असतो अर्थातच मेहर 11 बापगाव संघाला त्यांनी फिल्डिंग साठी इन्व्हाइट केले. इथून थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज ऐकूया टेनिस क्रिकेटचा आवाज ऊन अंदुरकीचा समीरजी ठाकरे सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेश. टार्गेट फार मोठं सेट करण्यात आलं. आपण पाहतोय तब्बल 69 धावांचं लक्ष्य 70 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. काय फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली
विशेष म्हणजे चैनू त्यानंतर त्याला साथ दिली सूरजनं, त्यानंतर शेवटला राहुलच्या बॅटमधून देखील अप्रतिम फटकेबाजी तुम्हाला बघायला मिळाली आणि 69 धावा या जोडण्यात आल्या. धीरज आणि सागर ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. एक लॉंग ऑनला फिल्डर सेट, लॉंग ऑफला एक फिल्डर सेट करण्यात आले आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता डीप मध्ये मिड विकेटला सज्ज करण्यात आलेला. लॉंग ऑन थोडासा स्ट्रेटिश तुम्ही पाहतायत. मिड विकेट 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. षटक क्रमांक पहिलं राकेश इज ऑन बॉलिंग मार्क. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला चेंडू ऑन साइडला पूल करण्यात आला इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल येते स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं स्क्वेअर लेगला. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवण्यात येईल तोपर्यंत वेळ होता फलंदाजांकडे 2 रन्स कंप्लीट करण्याचा आणि 2 धावांनी संघाच्या धावफलकाला सुरुवात. धावांचा श्री गणेश तुम्ही पाहतात. न्यू आई एकविरा चषक सावध 2025 हे पर्व तुम्ही पाहतात. क्रिकेटचा भव्य सोहळा आज सावधकरांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला. यावेळेला हवे त्या बॉल मिस टायमिंग फार दुरून एक्झिक्यूट केला. सॉफ्ट डिसमिसल मिड ऑफला पकडला जेल. पहिला फलंदाज फेल. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का या ठिकाणी लागतो आणि बॅटर धीरज तरेला मैदान सोडावं लागलेलं आहे. मोनिश तरे नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर एंटर होतोय. राकेशला या ठिकाणी सफलता मिळाली. बघा ज्या वेळेला तुमच्याकडे चांगले रन्स असतात त्यावेळेला गोलंदाज कॉन्फिडन्सनं गोलंदाजी करत असतात. तो आत्मविश्वास पाहायला मिळालाय. स्लॉक केलाय चांगला फटका मिड विकेटला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये सूरजच्या माध्यमातून. एका धावेनं आता तुम्ही या मॅच मध्ये जिंकू शकणार नाही. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगली स्टार्ट देणं गरजेचे असेल. 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौकार आणि षटकारांचा समावेश तुमच्या डावामध्ये असणं गरजेचं आहे. आता स्वीप करण्यात आला. चांगला फटका गॅप मधून बॉल आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर हा पहिला चौकार सागरच्या बॅट मधून. सागर सॅगी तसंही पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट बॅटर आहे. चेक चेक आणि त्याच्या बॅटमधून चौकार तुम्हाला बघायला मिळाला. जागा बढून खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची अपील त्या ठिकाणी करण्यात आली. होय पंचांचं बोट आकाशामध्ये फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का बालगोपाल सोनालीपाडा संघाला. ते खूप एक्सपेन्सिव्ह राहिलं आणि तिथूनच सोनालीपाडा संघ अडचणीमध्ये गेला. या वेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल आणि याच बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहतायत स्कोर कार्ड वरती 7ला 2 गडी बाद.
आज संघातील दोन्ही मुख्य गोलंदाज बालगोपाल सोनालेपाडाचे नाही आहेत, मयूर तरे आणि ओमकार वझे. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की परिस्थिती थोडीशी नाजूक बघायला मिळाली. याच मैदानावर मेहर 11 बापगावचा चषक जिंकला बालगोपाल सोनालेपाडानं आणि संजय स्पोर्ट्स सावधच्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेला संघ, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच फेरीत खराब प्रदर्शन. कट करण्याचा प्रयत्न होता, लिडिंग एज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची कडा. जेल ड्रॉप त्या ठिकाणी एक जाव पूर्ण करण्यात आली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 8. रोशन स्पोर्ट मुठवळ ची स्पर्धा देखील थोड्या दिवसांनी मित्रांनो तुमच्या भेटीस येणार आहे. कदाचित हेच क्रीडांगण असेल. दिनांक 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी ती स्पर्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट राहुल समोर लॉफ्ट करण्यात आला, हवेत आहे बॉल, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, विकेटचं पतन, आणखी एक झेल पकडली आहे खेळाडू बाद. विकेट या ठिकाणी जातात. सोनू आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. परिस्थिती आता थोडीशी नाजूक. 8 डावा स्कोर कार्ड वरती असताना 3 खेळाडू येथे बाद झालेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वर रोशन स्पोर्ट मुठवळ तुम्हाला बघायला मिळालाय. शेख 62 धावा अजूनही दूर आहे विजयापासून बालगोपाल सोनालेपाडा संघ. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. न्यू आई एकविरा चषक 2025 चे पर्व तुम्ही पाहतायत आणि आज पहिलेच लढत आपण पाहिली आई एकविरा सावधची होती. चौधरपाडाच्या विरुद्ध त्यांनी तो सामना जिंकला. यावेळेला थोडीशी जागा मिळाली होती, वीट मिळाली होती, परंतु इथे पहा बॉल डायव्हर्ट झाला. पॉइंटला बीट करत असताना बॉल सीमारेषेकडे वळतोय. बॉल मागे धावत होता क्षेत्ररक्षक, बॉल अडवण्यामध्ये यशस्वी तो राहिला आणि त्या दरम्यान मिस्टेक झाली आहे. 3रा धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. खराब क्रिकेट. थोडेसे सुस्त पाहायला मिळाले मुठवळचे सर्व क्षेत्ररक्षक, परंतु कधी कधी अशी समीकरण आपण सुटताना पाहिलेली आहेत. सागर वनगा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सोनू या दोघांकडे ती क्षमता आहे. 15 बॉल 59 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या रन्स तुम्हाला वाचवाव्या लागतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला कुठेतरी गोलंदाजाच्या वेगाचा वापर करायचा होता, त्याच्या स्विंगचा वापर करायचा होता, परंतु बॉल पडल्यानंतर थोडासा सरळ राहिला. तो कटरसाठी खेळला होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय डॉट बॉल. यानंतर मेहर 11 बापगावच्या विरुद्ध लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान कांडवल बी या दोन संघांदरम्यान मॅच असेल. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस स्वीप करण्यात आला. सुपर शॉट, सुपर टायमिंग, बॉल सीमा पार, चौकार. च्या माध्यमातून आपण पाहतो बॅटर सागर वनगाच्या बॅट मधून आलेला आहे. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेला फुल टॉस, पुन्हा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता, गॅप मधून बॉल येतोय आणि 3 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला, परंतु तो अपयशी प्रयत्न आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. टोटल तुम्ही पाहतायत 19. उर्वरित आता 12 बॉलचा खेळ शिल्लक. 51 धावांची गरज आहे. शेवटची 2 षटके 51 धावांची गरज. असं समीकरण एक मॅच मध्ये आलं होतं ज्या वेळेला
न्यू आई एकविरा सावध संघ खेळत होता ग्रीष्मा 11 आमने पाडाच्या विरुद्ध आणि किरण पाटीलनं कमाल केली होती, परंतु शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज असताना चेंडू थोडासा खाली बसला आणि किरण पाटील सुद्धा खाली बसला होता, परंतु ती लढत अजूनही डोळ्यांसमोर येते. काय बॅटिंग केली होती, लाजवाब. आणि आता तसं समीकरण 12 बॉल आणि 51 ची गरज आहे बाळगोपाल सोनालेपाडा संघाला. म्हणजेच काय तर समीकरण सुटू शकतात तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर. अशी ही समीकरण तुम्ही सोडवू शकता तुम्ही जिंकण्यासाठी खेळलात तर. पहिलाच बॉल रडार मध्ये होतो, ऑन साइडला पाठवलाय, परंतु लॉंग ऑन सीमारेषेच्या आतमध्ये त्या बॉलला पकडतोय. विकेटचं पतन सूरजला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर सफलता. सन्माननीय निलेश दळवी साहेब, आशुतोष तिस्कर साहेब आणि शुभम पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही स्वागत करतोय. नितेश नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 11 बॉल आणि 51 ची गरज आहे. सूरज गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करत असताना रोशन मुठवळ यावेळेला फ्लिक करण्यात आला. स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईन वरती बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव तिथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 20 धावा 20 रन्स ऑन बोर्ड. न्यू आई एकविरा चषक 2025 आई एकविरा सावधच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा तुम्ही पाहतात. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. उद्या स्पर्धेचा फायनल दिवस आहे, परंतु उद्या इन्व्हायटेड 8 टीम्स तुम्हाला बघायला मिळतील. आमंत्रित केलेल्या 8 टीम्स उद्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जरूर पाहणार आहात. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करायचं होतं, परंतु इथे वेग भन्नाट होता. बॉल अगोदरच जाऊन पायांना धडकला बॅट येण्याच्या अगोदर आणि ते अखेर हा डॉट चेंडू. उद्याच्या दिवसामध्ये असोसिएशनच्या बाहेरील इन्व्हायटेड टीम्स तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये कल्याण मधून काही टीम्स आहेत, भिवंडी मधून काही टीम्स आहेत, पडघा मधून काही टीम्स आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनला बॉल वेगाने सरसावतोय मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ते पूर्ण करत असताना अजित पुत्रन सर आणि रमेश म्हात्रे सर तसेच आमचे दुधकर सर सध्या आपण पाहतोय कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये त्यांची कमाल पाहायला मिळाली आहे. एकाही वेळेला आक्षेपार्ह निर्णय त्यांनी दिलेला नाहीये. आणि ज्या वेळेला अंपायरिंग ज्या स्पर्धेमध्ये चांगली होते ना ती स्पर्धा सक्सेस होते. स्वीप करण्यात आला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. लोवर फुल टॉस बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इट्स 4 or 6. अधिकृत इशारा येणं बाकी आहे. वेटिंग फॉर द डिसिजन. यस, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स 4 रन. पाहू शकता रिप्ले मध्ये सागरनं प्रयत्न चांगला केला. सागरच्या बॅटमधून आतापर्यंत 4था चौकार बघायला मिळाला, परंतु ही जी टोटल आहे ना ती एकटा खेळाडू पूर्ण करू शकत नाही. हुक करण्यात आला. फिल्डर उपस्थित, झेल पकडली आहे आणि फलंदाज बाद. ट्रॅप रचला होता. स्क्वेअर लेग डीप मध्ये सेट करण्यात आलं. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि चांगला फटका होता, परंतु कंट्रोल मध्ये नव्हता. एक वेगवान बाउन्सर आणि जबरदस्त झेल डीप मध्ये स्क्वेअर लेगला पकडली आहे. धक्का लागतोय तो 5वा. 3 षटकांचा केस समाप्त. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 44 धावांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. लास्ट 6 बॉल रिमेनिंग एंड 44 मोर रन टू विन. आने वाले गेंदे बची है 6 और 44 और रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. हालांकि शुरुआत अच्छी नहीं कर पाए. पहले तो गेंदबाजों ने निराश किया. वहां पर पहले गेंदबाजी करते हुए मुख्य गेंदबाज टीम के मेन बॉलर्स आज टीम में शामिल नहीं हो पाए कुछ कारण से, लेकिन नए गेंदबाजों को मौका मिला लेकिन वो बुना नहीं पाए. हालांकि
जीवन में मौके कम मिलते हैं, जब जब मिलते हैं उनको बुलाना भी जरूरी है। आखिरी 6 गेंदे, ओ इस बार बड़ा स्ट्रोक, तगड़ा हिट, ओवर पिच गेंद थी, फेंक दिया गेंद को सीमा रेखा के बाहर, ये लगा छक्का, बढ़िया शॉट। इसके बल्ले से आता हुआ ये पहला मैक्सिमम, इसी तो स्ट्रोक की जरूरत फिलहाल पहले थी, लेकिन इस बार करारा जवाब, गेंद सीधी बाहर निकलती हुई, बल्ले का चुम्बन लेते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और ये विकेट मिलती हुई गेंदबाज आखिरी ओवर में सौरभ गेंदबाजी करते समय। आइए देखते रिप्ले में, जिस तरह से उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, ओ अच्छी उछाल मिली थी वहां पर, और अच्छी मूवमेंट भी थी, और बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद चली गई थी सीधा विकेट कीपर के हाथों में। ये बड़ी विकेट, छठी विकेट यहाँ पर मिलती हुई टीम रोशन स्पोर्ट मुठवल को। आखिरी 4 गेंदे, 38 रनों की और जरूरत है, यानी कि 4 लीगल गेंदे यहाँ से फेंकनी होगी इस मुकाबले को जीतने के लिए। वो ड्राइव करना चाहते थे, ऑप्शन के बाहर की गेंद, वाइड ऑफ ऑप्शन फुल लेंथ रखी हुई गेंद थी, और सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए एक और डॉट, पूरी तरह से छकाया था वहां पर बल्लेबाज को। आखिरी 3 गेंदे, फॉर्मेलिटी आर लेफ्ट, या से जरूर हम कह सकते हैं। वो इस बार फिर हवा से बातें करते हुए गेंद आ रही थी, लेकिन बॉडी लाइन के बाहर नहीं जा पाई। अच्छा कैच, एक और सफलता। 1 साइड मैच यहाँ पर होता हुआ रोशन स्पोर्ट मुठवल जीत की कगार पर। बढ़िया स्ट्रोक था, ओवर पिच गेंद मिली थी वहां पर, उछाल दिया था, लेकिन अच्छा टाइम नहीं कर पाए। लॉन्ग ऑफ काफी ऊपर खड़ा था, और उसके हाथ में गेंद आती हुई एक और सफलता। बहती गंगा में हाथ धोते हुए गेंदबाज सौरभ, ऐसे यहाँ पर कहना होगा, क्योंकि जीत तो जाने वाले, क्योंकि आखिरी 2 गेंदे यहाँ से शेष, लेकिन विकेट अपने खाते में यहाँ पर ऐड करते हुए, लेकिन इस बार अच्छा स्ट्रोक, दिशा दिखाते हुए, बल्ले का मुंह यहाँ पर खुला था, लेकिन गेंद सीधी गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। ये देख सकते हैं लेट कट, काफी देरी से स्ट्रोक को खेला था, जानबूझकर खेला हुआ स्ट्रोक। ये चौका लगाया बल्लेबाज कौशल ने। 7 विकेटें गंवा चुके, और काफी बड़ी जीत अब यहां से दर्ज करने जा रहे हैं रोशन स्पोर्ट मुठवल के सभी खिलाड़ी। काफी खुश, हालांकि इस सीजन में अच्छा खेल नहीं पाए थे, लेकिन इस टूर्नामेंट में ओ इस बार नो गेंद, बीमर, नो बॉल का इशारा था वहां अंपायर का। काफी तेजी से डालने की कोशिश थी वहां पर गेंदबाज की, लेकिन पूरी तरह कंट्रोल नहीं रख पाए उस गेंद के ऊपर। 1+1 2 रन का इजाफा होता हुआ 2 रन ऐड किए जाएंगे स्कोर कार्ड के ऊपर। 40 के ऊपर टीम की 38 रन। अगली गेंद जो कि फ्री हिट है, एक और वाइड। कहीं ना कहीं लंबा ये ओवर हो रहा है अभी, लंबे ओवर की सोच लग रही है सौरभ की। हालांकि शुरुआत उन्हें अच्छी मिली थी, 2 विकेट जरूर चटकाए थे, लेकिन इस आखिरी गेंद के लिए ज्यादा समय लेते हुए इस बार फिर घूम कर ये हुक लगाना चाहते थे, लेकिन आखिरी गेंद डॉट, और इसके साथ इस मुकाबले को जीत लिया रोशन।